निष्पक्ष पत्रकारिता आणि लोकशाहीचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुमची निर्भीड लेखणी आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची जिद्द अशीच कायम राहो। शुभेच्छुक माननीय श्री फिरोज नदाब, अभ्यासू नगरसेवक, जत नगर परिषद, जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी समितीपदी शेगाव जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिल्लारे यांची सुयोग्य निवड। पंचायत समिती सभापती अर्चना नाता पाटील यांचे ठाम मत। डॉक्टर शिवाजी खिल्लारे यांचा शेती विषयाचा गाढा अभ्यास जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कामी येणार, श्री नाता पाटील यांचा विश्वास। नुकतेच सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी समितीपदी शेगाव जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिल्लारे यांची निवड झाली असून सदरची ही निवड सुयोग्य व जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शन रूपी असल्याचे जत पंचायत समिती सभापती अर्चना पाटील यांनी व्यक्त केले। जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिल्लारे हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असले तरी प्रचंड शेतीप्रेमी आहेत। वैद्यकीय क्षेत्राबरोबर कृषी क्षेत्रातही त्यांचा चांगलाच हातखंडा असून विविध प्रजातीचे फळे व पालेभाज्या यांसारख्या पिकांना त्यांनी आपल्या अभ्यासाच्या जोरावर यशस्वीपणे उत्पादन घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही मुक्तपणे शेतीच्या ज्ञानार्जनाचं काम केलं आहे। त्यांच्या या कामगिरीमुळे अनेक शेतकऱ्यांचे ते उत्तम कृषी मित्र म्हणून निस्वार्थ भावनेनं कार्यरत आहेत। जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सदस्यपदी त्यांची वर्णी लागल्यानं जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होणार असल्याचं मत नाता पाटील यांनी व्यक्त केलंय। शासनाच्या विविध कृषी योजना, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या अगदी प्रखरपणे जिल्हा परिषदमध्ये मांडण्याचं कार्य श्री शिवाजी खिल्लारे हे निश्चितपणानं करतील असा विश्वास नाता पाटील यांनी व्यक्त केलाय। खिल्लारे यांच्या या निवडीमुळे केवळ शेगाव जिल्हा परिषद गटात नव्हे तर संपूर्ण जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मध्ये उत्साह निर्माण झालाय। एकंदरीत डॉक्टर शिवाजी खिल्लारे हे सर्वसामान्य शेतकरी व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यामधील एक अभ्यासू कृषीदूत म्हणून आदर्शमय कामगिरी करणार हे मात्र निश्चित। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।